सख्या रे भाग 43 इकडे बंगलोरमध्ये अक्षराने तिचं सूप आणि हॉट चॉकलेट संपवल्यावर ती उठली आणि रूमच्या दिशेने चालायला लागली. लिफ्टमध्ये पोहोचल्यावर तिला अचानक तिच्या फोनचा विचार आला जो तिने रेस्टॉरंटच्या टेबलावर ठेवला होता. तिकडे परत जाण्यापूर्वी अक्षरा जरा चिडचिड झाली. ती आधीच एक अनलकी कस्टमर बनली होती आणि आता पुन्हा तिथे गेल्यावर ती चव नसलेली डिश खायची तिला इच्छा नव्हती. निराश होऊन ती हळूहळू पुढे सरकली आणि परत आली. ती लॉन्च एरियाच्या आत गेली आणि तिच्या टेबलापर्यंत पोहोचू शकली. तिच्या आधी तिला तोच वेटर दिसला जो तिला सर्व्ह करायला आला होता. तो आता टेबलवरून प्लेट्स आणि कप उचलत होता. त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून ती पुढे सरकली. तेवढ्यात तिच्या कानात काहीतरी पडलं. ते ऐकून ती थांबली आणि ब्लूटूथ वापरणाऱ्या वेटरला ऐकू लागली. तो कोणाला तरी म्हणत होता, आज एक कपल आलं होतं आमच्या हॉटेलमध्ये. जेव्हा त्याच्या लव्हरने सँडविच आणि कोल्ड कॉफी ऑर्डर केली, त्याने गुपचूप येऊन तिची ऑर्डर कॅन्सल केली आणि जिंजर सूपची ऑर्डर दिली आणि त्याने मला सांगितलं की जर त्याच्यासोबतची ती मुलगी ते जिंजर सूप पिते तर तो मला चांगली टिप देईल आणि त्याने दिलेले वचन पूर्ण केलं. आपण दोघं आज रात्री पार्टी करूया. ना ना ना, मलाही आधी वाटलं होतं की तो मुलगा त्या पांढऱ्या ड्रेसवाली मुलीसोबत काही प्रँक करण्याचा प्रयत्न करत आहे. पण नंतर सर्व करायला गेल्यावर मला कळलं की ती मुलगी जिला मी हे सर्व करत होतो तिला सर्दी झाली होती आणि म्हणूनच त्याने जिंजर सूपची ऑर्डर दिली होती. बोलता बोलता त्याने तेथून प्लेट्स आणि इतर गोष्टी काढून घेतल्या. त्याचं सर्व बोलणं ऐकून अक्षराचे डोळे भरून आले. ती विचार करू लागली की अबीरला काय हवं आहे. प्रत्येक वेळी तो तिच्या समोर असतो तेव्हा तो तिला दुखावल्याशिवाय राहत नाही आणि तिच्या पाठीमागे तो तिला प्रोटेक्टही करतो. अबीरने पहिल्यांदा तिला तेव्हा प्रोटेक्ट केलं होतं जेव्हा तिच्या डॅडने तिच्यावर हात उचलला होता आणि अबीरने कोणतीही आढेवेढे न घेता ती थप्पड स्वतःवर घेतली होती. त्यानंतर तो जुहूच्या मेन्शनमध्ये आला होता तेव्हा पण जेव्हा तिच्या पायाला काचेने जखम झाली होती तेव्हा अबीरने तिच्या पायात अडकलेला काच सुद्धा काढता आला नव्हता. त्यानंतरही त्याने तिला तिच्या पिरियडमध्येही हेल्प केली होती आणि आज जेव्हा ती आजारीही नव्हती तेव्हाही तो तिला सिक्रेटली प्रोटेक्ट करत होता. पण या सगळ्याचा अर्थ काय होता? त्याला तिच्याबद्दल काही फील होतं का? या सगळ्या विचारात हरवलेल्या तिने आपला फोन उचलला आणि लाऊंज एरियातून बाहेर पडली. लाजेने आणि कुतूहलाने लाल झालेले गाल हाताने लपवायचा प्रयत्न करत होती. पण ती लिफ्टकडे वळण्याआधीच तिची नजर हॉटेलच्या एंट्रन्सवर जिथून अबीरचं उंच आणि तंदुरुस्त शरीर सहज दिसत होतं. हे समजल्यानंतर की अबीरने तिच्या काळजीसाठी जिंजर सूप ऑर्डर केलं होतं. तिला दुरूनच अबीरकडे एक नजर टाकायची होती. म्हणून ती थोडं हेजिटेट होतं पुढे सरकली आणि एंट्रन्सजवळ पोहोचली. यावेळी तिचं मन आनंदी होतं त्यामुळे तिचा चेहरा बाकीच्या दिवसांपेक्षा खूप छान दिसत होता. तिच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात चमक घेऊन ती अबीरच्या दिशेने जाऊ लागली. पण आता कुठे तिच्या चेहऱ्यावर एक आनंद दरवळू लागला होता की तिची नजर अबीरशी बोलत असलेल्या एका सुंदर आणि चांगले कपडे घातलेली मुली कृती वर पडली. जी बोलता बोलता त्याला मिठीही मारत होती. अजून कुठल्या तरी मुलीला अबीरच्या छातीला असं चिकटून असलेलं पाहून तिचा आत्तापर्यंतचा सगळा आनंद एका झटक्यात संपला. हळूहळू तिच्या चेहऱ्यावरचं हसूही नाहीसे होऊ लागलं आणि तिने ओठ दाबून तिच्याकडे खेचले. एक पाऊल पुढे टाकला तेवढ्यात तिला मागून कोणीतरी तिच्या तोंडावर आणि नाकावर हात ठेवल्याचं जाणवलं आणि जो कोणी असेल त्यानेही तिला एका हाताने खेचायला सुरुवात केली होती. अचानक तिच्या डोळ्यांसमोर सर्व काही अंधुक होऊ लागलं आणि तिला तिच्या शरीरात अशक्तपणा जाणवू लागला. तसंच ते बेहिश झाली. रस्त्यावर येण्यापूर्वीच तिचं पूर्ण भान हरपलं आणि तिचे हात पायही मोकळे होऊ लागले. त्यामुळे तिने हातात धरलेला फोन जमिनीवर पडला. अक्षराने डोळे उघडले तेव्हा ती एका बेडवर दिसली. जी तिची खोली अजिबात नव्हती. खोलीतील सिगारेटच्या धुराचा वास तिला स्पष्ट जाणवत होता. बेडवरून उठल्यावर तिने आजूबाजूला पाहिलं. तिने इकडे तिकडे वळून पाहिलं तर खोलीत कोणी नव्हतं. पण सिगारेटच्या धुरावरून तिला समजलं की तिथे काही वेळापूर्वी नक्कीच कोणीतरी होतं. बेडला पाहिल्यावर ती एखाद्या आलिशान बंगल्यात आलेलं तिला जाणवलं. बेडच्या समोर एक मोठा LED टीव्ही होता. तो चालू नक्कीच होता पण त्यातून आवाज येत नव्हता आणि तिच्या स्क्रीनवर एक विचित्र असलेले चित्रपट चालू होता. काही वेळापूर्वीचा एक प्रसंग आठवला. हॉटेलच्या एंट्रन्सपासून तिला कोणीतरी किडनॅप केलं आहे हे लक्षात येताच अक्षरा घाबरली. आणि तिने बेडच्या बाजूला पाहिलं तर तिने आश्चर्याने डोळे विस्फारले. कारण राजवीही तिथे हजर होती.
तिचे बंद डोळे आणि गतिहीन शरीर बघून तिलाही बेशुद्धावस्थेत तिथे आणल्यासारखं वाटत होतं. तिच्या खांद्यावर हात ठेवत अक्षराने तिला हलवलं आणि तिला खात्री पटली की ती बेशुद्ध आहे. म्हणून तिने तिला शुद्धीवर आणण्यासाठी 1-2 वेळा तिचं नाव घेतलं. राजवी, राजवी, राज असं म्हणत तिला खोलीचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला. त्यामुळे विलंब न लावता ती पुन्हा बेडच्या पलीकडे झोपली. बेशुद्ध पडल्याचा आव आणला जेणेकरून तिला कोणतीही इजा होऊ नये आणि पुन्हा एकदा तो येथून निघून जाईल. दुसरीकडे अबीर रूमवर परतला तेव्हा अक्षरा कुठेच न दिसल्याने तो थोडासा काळजीत पडला. खोलीतल्या सोफ्यावर बॅगा अनपॅक न करताच पडलेल्या बघून अक्षरा नुकतीच नाश्ता करून रूमवर परतल्यासारखं त्याला वाटलं नाही. काल रात्रीची ती प्लेट त्याच कॉफी टेबलवर ठेवलेला जिंगर चहा आणि औषध बघून अबीरने पटकन त्याचा फोन काढला आणि राघवला कॉल केला. कॉल रिसीव्ह करताच अबीर घाईघाईत म्हणाला, अक्षरा कुठे आहे? तिला रूमवर यायला सांग. सर मिसेस बिर्ला माझ्या सोबत नाहीत. मी त्यांना लॉन्च एरियात सोडून तुमच्या सोबतच बाहेर आलो. फोनच्या पलीकडून राघव म्हणाला, जा आणि लॉन्चमध्ये जाऊन चेक कर. त्यानंतर तिला रूमवर यायला सांग. एवढं बोलून अबीरने कॉल डिस्कनेक्ट केला आणि फोन टेबलवर ठेवला आणि अक्षराने खाल्लेल्या चॉकलेटच्या रॅपर्सकडे बघू लागला. त्याच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य दिसलं जे त्याला नेहमी लोकांपासून लपवायचं होतं. 15 मिनिटे असंच उभा राहून अक्षरा चॉकलेट खात असल्याची कल्पना करत असतानाच एकदाचा फोन वाजू लागल्यावर त्याची एकाग्रता भंग पावली. खाली वाकून तो उचलण्यापूर्वी त्याने चेहऱ्यावरील सर्व गोंडस भाव पुसून टाकले आणि कॉल रिसीव्ह केला. बोल. अबीरच्या आवाजानंतर फोनच्या पलीकडे राघवचा आवाज आला, सर मिसेस बिर्ला लॉन्जमध्ये नाहीये. वेटर सांगत होता की त्या 3 तासांपूर्वी तिथून निघून गेल्या होत्या आणि लिफ्टच्या दिशेने जाताना त्या दिसल्या. राघवचं संपूर्ण विधान ऐकून अबीरच्या हृदयाची धडधड मिनिटभर थांबल्यासारखं वाटत होतं. त्याचे ओठ काहीतरी बोलण्यासाठी उघडत होते पण कदाचित त्याच्या मनातील अस्वस्थता आणि अक्षरा हरवण्याच्या भीतीमुळे तो काहीच बोलू शकत नव्हता. राघवने शेवटी शांतता तोडली आणि म्हणाला, सर तुम्हाला खात्री आहे की मिसेस बिर्ला खोलीत नाहीत? कारण मिसेस बिर्ला लिफ्टच्या दिशेने गेल्याचेच वेटरला चांगलंच आठवत आहे. राघवचा आवाज पुन्हा कानावर आल्याने अबीरने कॉल कट केला आणि अक्षराचा शोध घेत खोलीभोवती फिरला. तो तिच्या फोनवरही अनेक कॉल करू लागला जो की अक्षराचा फोन हॉटेलमध्ये बाहेर पडलेला होता म्हणून शेवटी 3 मिस्ड कॉल केल्यावर कोणाकडून तरी फोन रिसीव्ह झाला. पण कोणी काहीच बोललं नाही. त्याआधीही हजारो वाईट गोष्टी आणि नर्व्हसमुळे अबीर रागावून अक्षरावर ओरडला, अक्षर राठोड जर तुला फिरायची खूप आवड आहे तर मला सांगून जात जा आणि मी तुझा सर्वंट नाहीये जो तुला संपूर्ण हॉटेलमध्ये शोधेल. असं म्हणत फोनच्या पलीकडे एका मुलाचा आवाज येताच अबीर गप्प झाला. एक्सक्यूज मी, हा फोन ज्याचा कोणाचा आहे तो फॉर्च्यून सिलेक्ट ट्रिनिटी हॉटेलच्या बाहेर पडलेला आहे. बराच वेळ वाजत होता म्हणून मी कॉल रिसीव्ह केवळ. जर तुमचा राग आणि ओरडणं संपलं असेल तर तुम्ही हा फोन येऊन घेऊन जाऊ शकता. कॉल डिस्कनेक्ट केल्यावर अबीर पटकन रूममधून बाहेर पडला आणि लिफ्टच्या दिशेने धावला. तिथे पोहोचल्यावर त्याला दिसलं की लिफ्ट ग्राउंड फ्लोअरवर सरकत आहे आणि ती पण ऑक्युपाईड होती. त्यामुळे जास्त वेळ न वाया घालता अबीर पायऱ्यांकडे धावला. 4थ्या फ्लोअरवरून पायऱ्या उतरायला साधारणत 10 मिनिटे लागतात पण अबीरला त्या क्षणात अक्षराची एवढी काळजी होती की तो 5 मिनिटांतच खाली पोहोचला. अबीर चिंतेत आणि अस्वस्थपणे एंट्रन्सकडे धावत होता हे पाहून राघव आणि कृती जे लॉन्च एरियात अक्षराला शोधत होते तेही अबीरच्या मागे धावले आणि बाहेर आल्यावर त्यांना दिसलं की अबीरने एका अनोळखी व्यक्तीची कॉलर पकडली होती आणि ओरडत होता. त्या अनोळखी व्यक्तीच्या हातात अक्षराचा फोन पाहून अबीरला असं वाटलं की अक्षरा बेपत्ता होण्यामागे त्या व्यक्तीचा हात आहे. त्यामुळे तो बाहेर येताच त्याने त्याची कॉलर पकडली आणि रागाने ओरडला, कुठे आहे तीर्थरू? तू तिच्या सोबत काय केलं? विचित्र रागाच्या आड घाबरलेल्या अबीरने त्या माणसाला पाहून अचानक त्याच्यावर ओरडून त्याची कॉलर धरली. त्या माणसाने पटकन प्रतिक्रिया दिली आणि अबीरची बाही पकडली त्याला स्वतःपासून सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अबीरने त्याची कॉलर सोडली पण पुढच्याच क्षणी त्याने त्याच्या चेहऱ्यावर जोरदार ठोसा मारला. चेहऱ्यावर ठोसा मारल्यामुळे ती व्यक्ती स्वतःला स्तब्धपणे उभे राहू शकली नाही. काही अंतरावर अडखळला आणि खाली पडला आणि खाली पडल्यावर त्याला रक्ताची चव लागली आणि मग त्याच्या लक्षात आलं की अबीरच्या ठोसेने त्याच्या ओठाचा कोपरा किंचित इंजर्ड झाला होता, त्यातून रक्तही निघत होतं. हे पाहून तोही रागाने ओरडला, व्हॉट द हेल?
इकडे अबीरचं व्हायलंट रूप पाहून आणि त्याला कोणाला तरी विनाकारण मारताना पाहून राघव पटकन अबीरच्या दिशेने सरकला आणि त्याच्यासमोर उभा राहून म्हणाला, सर तुम्ही त्याला का मारताय? आता मिसेस बिर्लाला शोधायचं नाहीये का? त्या रूममध्ये परतल्या का? यावेळी अबीरचं मन इतके अस्वस्थ झालं होतं की त्याने राघवचं काहीही ऐकलं नाही. पण अक्षराचं नाव ऐकताच त्याच्या डोळ्यात पुन्हा राग दिसू लागला आणि त्याने राघवला त्याच्यापासून दूर ढकललं. 2 पावले पुढे टाकत त्याने खाली पडलेल्या अनोळखी व्यक्तीची कॉलर काढून दुसरा हात वर केला आणि त्याच्या चेहऱ्यासमोर एक मुठ केली आणि म्हणाला, ती कुठे आहे? तिचा फोन तुझ्याकडे काय करतो? लीव्ह मी. अबीरचा हात धरत तो माणूस रागाने म्हणाला. पण अबीरच्या डोळ्यातील राग पाहून तो माणूस धडपडत थांबला आणि पुन्हा म्हणू लागला, मला माहित नाही तुम्ही कोणाबद्दल बोलताय, त्या कुठे आहे? मी इथे पोहोचल्यावर फोन रस्त्याच्या कडेला पडलेला होता आणि कदाचित तुम्हीच फोन करत असाल म्हणून मी तो जमिनीवरून उचलला. जस्ट शट अप. खरं सांग माझी अक्षरा कुठे आहे? त्याची कॉलर पकडत अबीर ओरडला. तेवढ्यात त्याला राघवच्या हाताचा स्पर्श त्याच्या खांद्यावर जाणवला आणि काही वेळाने राघवचा आवाज ऐकू आला. तो त्याच्या कानात सांगत होता, सर नाश्ता करून अक्षरा मॅडम परत रूमवर जाणार होत्या. एकट्याने बाहेर जाण्यात काही अर्थच नाहीये. पण इथे रस्त्यात फोन पडला आहे याचा अर्थ त्या स्वतःच्या संमतीने गेलेल्या नाही. इथे सीसीटीव्ही सेट आहे, आपण हॉटेलच्या सिक्युरिटीकडून मिसेस बिर्लाबद्दल माहिती घेऊ शकतो. अबीर तसाच रागाने फुटला आणि ओरडला, मग कोणत्या गोष्टीची वाट बघतोय? लवकर कर. तिला काही झालं तर मी संपूर्ण हॉटेल जाळून खाक करेल. अयांशच्या तोंडून हे ऐकून राघवने होकारार्थी मान हलवली आणि हॉटेलच्या एंट्रन्सकडे धाव घेतली आणि कृती जी अबीरच्या नवीन चेंज झालेल्या क्लग आणि त्याच्या नेचरच्या विपरीत असलेलं त्याचं वागणं पाहून तिथेच चकित होऊन उभी होती. तिने अबीरचा हात पकडून त्या अनोळखी व्यक्तीला पकडून उठण्याचा इशारा केला. अबीरला उठायला मदत करताना कृती म्हणाली, काय झालं अबीर? मी त्या मुलीला भेटले तर नाहीये, पण ती मुलगी लहान बेबी थोडी आहे. ती जवळच कुठेतरी असेल, लवकरच येईल, असं म्हणत कृतीने त्या व्यक्तीच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि पुन्हा एकदा ती त्या माणसाला म्हणाली, जोपर्यंत आम्ही तिला शोधून काढतो तोपर्यंत तू आमच्या सोबत राहा. आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही. कृतीने हे सांगितल्यानंतर त्या अज्ञात व्यक्तीने होकारार्थी मान हलवली आणि ठीक आहे असं म्हटले आणि त्यांच्यासोबत हॉटेलच्या सिक्युरिटी रूमकडे निघून गेला. हे गाईज कसा वाटला आजचा भाग? ओ माय गॉड, अक्षरा किडनॅप झाली आहे. अबीर शोधेल का अक्षराला? कसा वाचवेल तो तिला? त्यासाठी वाचत राहा. सख्या रे. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.